हॅलो, नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे सोमवार आणि मी केलेली आहे अशी सुंदरशी देवपूजा झाली की घरामध्ये कसं प्रसन्न वाटते. पूजा झाल्या घरामध्ये आनंदमय वातावरण झालेले असते. आणि हे पहा, आता मी बेलाच्या झाडाचीही पूजा करणार आहे. हे पहा, बेलाच्या झाडाची पूजा करून झालेली आहे. मस्त असे हिरवेगार झालेले आहे झाड. पाने मस्त चांगली हिरवी फुटलेली आहेत आणि चांगली ग्रोथ होत आहे आता ह्या झाडाची, बेलाच्या पानाच्या. हे पहा, मस्त हिरवी पानं किती छान आलेली आहेत बघा. आणि आज आहे माझा सोमवार उपवास, तर मी बनवणार आहे खिचडी. चला म्हटलं, आता उपवास आहे तर खिचडी बनवायला घ्यावी. कारण खिचडी आवडत नाही, पण कसं आता माझी तब्येत ठीक नाही आहे तर गोळ्या खायला लागणार, त्यामुळे खिचडी बनवायला घ्यावी म्हटलं. गोळ्या खायच्यात त्यामुळे. हे पहा, हिरवी मिरची कापून घेतली, बटाटा खिसून घेतला आणि शेंगदाण्याचे वाटण वाटून घेतलेले आहे. आणि एका कढईमध्ये तेल ठेवले गरम करायला. मला कसं साबुदाणा कमी आणि बटाटा जास्त असं प्रकारे खिचडी बनवलेली आवडते. तर तेलामध्ये मी आता मिरचीचे तुकडे फ्राय करत आहे. थोडेसे लाल झाले की त्याच्यामध्ये साबुदाणा टाकायचा आणि नंतर ना तुम्ही शेंगाचं कूट, बटाटा, खिसलेला बटाटा आणि चवीनुसार मीठ आणि शेंगाचे कूट टाकून परतून घ्यायचे. व्यवस्थित परतायचे, त्याला सर्व एकजीव करून घ्यायचे. असं व्यवस्थित एक मिक्स करून दहा मिनिटासाठी आता याच्यावर ते झाकण देऊन ठेवायचे आहे. दह्याबरोबरही तुम्ही अशी खिचडी खाऊ शकता तुम्ही. कारण मला सर्दी झालेली, त्यामुळे मी काही दही खाणार नाही याच्याबरोबर. मी अशीच खाणार, मला अशीच आवडते. आणि 10 मिनटानंतर झाकून वाफ काढल्यानंतर हे पहा, कसे मस्त फुललेले ही साबुदाणा खिचडी तयार आहे आपली साबुदाणा खिचडी खाण्यासाठी. तर मी पहिल्यांदा ही खिचडी अंशूसाठी देत आहे, कारण अंशूला साबुदाणा खिचडी खूप आवडते. कारण लहान मुलांना साबुदाणा खिचडी आवडतच असते, त्यामुळे त्यालाही खूप आवडते. आणि हा अंशू एवढा मोठा झालेला आहे तरी पण कार्टून पाहतो. पहा, रोज कार्टून पाहत असतो, सांगितलं तरी ऐकत नाही. आणि चला मग, व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.